जय हिंद, जय महाराष्ट्र. के लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत, सुस्वागतम. आज आपल्या सोबत आहेत शांत, संयमी, हळव्या मनाचे व्यक्तिमत्व असणारे, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष करून पुढे आलेले दिलखुलास व्यक्तिमत्व. आई जिजाऊंचा आपला जिल्हा बुलढाणा, तालुका चिखली, गाव कोलारा, आपल्या जिल्ह्यातील सुपुत्र साहेबराव लक्ष्मीबाई नामदेवराव दुतोंडे, नोंदणी उपमहानिरीक्षक व मुद्रांक उपनियंत्रक, नागपूर विभाग, अमरावती विभाग, यामध्ये साहेबांनी ची सेवा करतायत. त्यांनी नोकरी करत असताना विविध ठिकाणी सेवा साहेबांनी दिलेली आहे. सामाजिक बांधिलकी ही साहेबांनी जोपासलेली आहे. साहेबांचा जीवन प्रवास आणि जीवनपट आपण आज जाणून घेणार आहोत. त्या संदर्भामध्ये आपण साहेबांसोबत संवाद आज करणार आहोत. साहेब, के लाईव्ह मध्ये आपलं हार्दिक स्वागत, सुस्वागत. साहेब, आपल्याबद्दल आपला जो जीवन प्रवास आहे, आपण जी सेवा करतायत, अधिकारी म्हणून मोठ्या पदावर आपण कार्यरत आहात, त्या संदर्भामध्ये उत्सुकता आहे आम्हा सर्व मंडळींना की आपला जीवन प्रवास जनतेसमोर आला पाहिजे. त्या संदर्भामध्ये आम्ही के लाईव्हच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचलो आणि संवाद करतोय. साहेब, तर काही प्रश्न आहेत आमचे की ज्याची उत्तरं आपण द्यावीत अशी अपेक्षा ठेवून या ठिकाणी आपण ही मुलाखत सुरुवात करतोय. साहेब, आपलं बालपण आणि कौटुंबिक पार्श्वभूमीबद्दल या ठिकाणी अधिकारी वर्ग, कर्मचारी वर्ग, नातेवाईक आणि नागरिक सुद्धा बघतायत, काय सांगणार? माझा जन्म कोलारा या गावी 6 जानेवारी 1968 रोजी झाला. माझ्या कुटुंबामध्ये आई वडील, 2 बहिणी आणि भाऊ आहे. अगदी हे शेतकरी कुटुंब होतं. शेतकरी कुटुंब असताना यांना शिक्षणाची बऱ्यापैकी जाणीव होती. आई वडील निरक्षर होते, त्यांना कुठल्याही प्रकारचं लिहिता वाचता येत नव्हतं, परंतु आईवडिलांना एक शिकवण्याची एक जिद्द, चिकाटी होती. त्यांनी त्या पद्धतीनं मला तिथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोलारा या गावी शाळेमध्ये, आणि नंतर मला शिक्षणाची आवड निर्माण झाल्यानंतर मी 4थ्या वर्गापर्यंत चांगल्या प्रकारे शिकलो. कोलारा या गावामध्ये 10वीपर्यंत शाळा असल्यामुळं मी सिद्धेश्वर महाविद्यालय कोलारा येथे 5वी ते 10वीपर्यंत चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण झालो. माझं शिक्षण आणि बालपण कोलारा या गावी चांगल्या पद्धतीने केलं. साहेब, आता आपण बालपणाविषयी, शिक्षणाविषयी सांगितलं की कशा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये आई वडील त्यांनी तुम्हाला प्रोत्साहन दिलं की बाळा शिकलं पाहिजे, पुढे गेलं पाहिजे. त्यावेळेस लहान असताना सुद्धा तुम्हाला शाळा करत असताना शेतात सुद्धा जावं लागलं असेल, काम करावं लागेल, त्या बाबतीमध्ये काय सांगणार? मुळातच शेती अगदी कमी प्रमाणात होती. साधारणतः वडिलांकडे 2 एकर शेती होती, परंतु ती शेती ही कोरडवाहू असल्यामुळं अशी उत्पन्नाचं जास्त साधन नव्हतं. परंतु त्यावेळची परिस्थिती अशी होती की शनिवार रविवार शाळेला सुट्टी असताना मी ज्यावेळेस शनिवारी दुपारी शाळेमधून घरी यायचो, त्यावेळेस आईवडील कुठंतरी शेतावर असायचे. शेतामध्ये काम करत असताना मला सांगायचे की आम्ही यांच्या शेतामध्ये आज काम करतोय, आणि त्या कामाच्या याच्यामधूनच मला शिक्षणाचा एक म्हणजे ध्यास लागला की आपण शिकलं पाहिजे, मोठं झालं पाहिजे, उच्च पदावर गेलं पाहिजे. हे त्यावेळेस मला त्याची जाणीव झाली. साहेब, तुमच्या बालपणातील अशा कोणत्या आठवणी आहेत ज्यांनी तुमच्या व्यक्तिमत्वावर कायमचा ठसा उमटवला गेला? बालपणामध्ये आमचे काका राम दुतोंडे म्हणून आहेत. हे MSCBमध्ये उच्च पदावरती काम करत होते. फक्त एक ध्येय आपल्या समोर होतं की काका उच्च पदावर काम करतायत, त्याप्रमाणे आपण त्यांच्या मागे गेलं पाहिजे, त्याप्रमाणे आपण उच्च शिक्षित झाले पाहिजे, आणि त्या पद्धतीने मी तसे प्रयत्न करत आहोत. गावाबद्दल काय सांगणार? कोलाराबद्दल? कोलारा हे खरोखरच म्हणजे अगदी म्हणजे तिथे सिद्धेश्वर महाराजांचं मंदिर आहे, आणि खूप पुरातन काळातलं मंदिर आहे ते. सिद्धेश्वर महाराजांच्या कोलारा या गावी माझा जन्म झाला आहे, ते मी माझं खूप मोठं भाग्य समजतो. आपल्या घरातील वातावरणाने तुमच्या आवडी निवडी घडवण्यात काय भूमिका बजावली? घरातील वातावरण हे अगदी म्हणजे थोडंसं आपण अगदी हलाखीचं, गरिबीची परिस्थिती त्यावेळेस होती, परंतु त्यावेळेला आमचे राम दुतोंडे, आनंद दुतोंडे हे उच्च पदावर काम करत असल्यामुळं त्यांचं म्हणजे मी त्यांच्या मार्गावरती जाऊन
त्या पद्धतीनं शिक्षण घेतलं आणि आपल्याला आयुष्यामध्ये काहीतरी मोठं झालं पाहिजे, उच्च पदावर गेला पाहिजे, या त्यावेळेचा हा तो ध्यास होता. त्यांच्याच पार्श्वभूमीवर त्यांचंच अंगीकरण करून मी गावाच्या बाहेर पडलो आणि त्याप्रमाणे शिक्षणाकडे वाटचाल केली. साहेब, लहानपणी तुमचे स्वप्न काय होते? आज तुम्ही जिथे आहात त्याचा विचार तेव्हा कधी केला होता का? एक लहानपणी फक्त एक चिकाटी होती, जिद्द होती की आपण कुठेतरी एक उच्च शिक्षित झालं पाहिजे, उच्च शिक्षित होऊन आपण मोठ्या पदावरती गेलो पाहिजे. हे पूर्वीचीच एक माझी भूमिका होती. कारण त्यावेळेस समोर फक्त दोनच पर्याय होते, एक तर शिक्षण घेणे आणि नोकरी करणे किंवा मग शेतामध्ये काम करणे. शेतामध्ये काम करण्यापेक्षा एक उच्च शिक्षित होऊन चांगल्या ठिकाणी नोकरी करणे हे मी पसंत केलं आणि त्यावेळेस माझं स्वप्न आज ते खरोखर साकार झालेलं आहे. शालेय किंवा महाविद्यालयीन असा कोणता शिक्षक किंवा मित्र होता ज्याने तुमच्या विचारांची दिशा बदलली? तर 5व्या वर्गापासून माझ्याकडे माझा एक मित्र सुरेश मंडळकर आणि मी एका डेस्कवरती बसायचो. एका डेस्कवर बसल्यानंतर आमच्या 5वी ते 10वीमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांमध्ये अशी स्पर्धा चालायची की कोणाचा पहिला नंबर येतो, कोणाचा दुसरा नंबर येतो. तर 5वी ते 10वीमध्ये साधारणतः माझा प्रत्येक विषयामध्ये साधारणतः दुसरा नंबर येत होता. आणि त्यावेळेला आमच्या वर्गामध्ये साधारणतः एक जवळचे 10 ते 12 मित्र होते. 10 ते 12 मित्रांपैकी 10वी झाल्यानंतर सर्व मित्रमंडळी माझी D.Ed होऊन शिक्षक लागली आणि त्यावेळेस फक्त मी एकटाच होतो की मला गावाच्या बाहेर जावं लागलं आणि गावाच्या बाहेर जाऊन नंतर मी उच्च शिक्षण घेऊन स्पर्धात्मक परीक्षेची तयारी करून या पदापर्यंत पोहोचलो. साहेब, शिक्षणाने तुम्हाला केवळ पदवी दिली की जीवनाकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन दिला? शिक्षणाने साहेब जीवन बदलण्याचा दृष्टिकोन दिला. कारण शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. जो वाघिणीचं दूध पिईल त्यामुळं तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे. परंतु ज्याच्या अंगी शिक्षण आहे, शिक्षण घेत असताना शिक्षण आणि दृष्टिकोन या दोन्ही पण बाबी पाहिजे. नुसतं शिक्षण घेतलंय की उच्च शिक्षित झाला असं म्हणता येणार नाही. त्याला संस्कार पण पाहिजे. संस्कार आणि शिक्षणाची दोघांची सांगड जर घातली तर अगदी चांगल्या पद्धतीनं माणसाचे जीवनमान करतं. आईवडिलांचे संस्कार बरोबर. हे फार मोलाचे आपल्यावर हो. ते रुजलेले आहेत. रुजलेले. साहेब, आपण सामाजिक बांधिलकीबाबत म्हणजे आपण समाजामध्ये काय बांधिलकी जोपासली आहे? आपण एवढी सेवा देत आहेत, तर या संदर्भामध्ये समाजामध्ये मदत करण्याची आपली भूमिका राहिली असेल. मी गेल्या 10-12 वर्षापासून सामाजिक बांधिलकी याच्याशी म्हणजे माझं अतूट नातं जोडलेलं आहे. 10वी-12वीचे निकाल लागल्यानंतर एक गुणवंत विद्यार्थी जे आहेत त्या गुणवंत विद्यार्थ्यांना एकत्र करून 10वी आणि 12वीमध्ये जशा पद्धतीनं मार्क मेमो ठरवला जातो की 10वीमध्ये 70%, 12वीमध्ये 75%, असे आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये जे विद्यार्थी आहेत 10वी-12वी झालेले की त्या विद्यार्थ्यांना एकत्र करून त्यांचा गुणगौरव सत्कार आणि म्हणजे माझ्या वतीनं त्यांना बक्षिसं दिल्या जातात की जेणेकरून पुढच्या शिक्षणासाठी आपल्याला त्यांना प्रोत्साहित केलं जातं. हा कार्यक्रम गेल्या 10 ते 12 वर्षापासून मी राबवतोय. आणि सामाजिक बांधिलकीचं एक उदाहरण द्यायचं म्हटलं तर या कोलारा या माझ्या जन्मगावी त्यावेळेस वडिलांचं एक 4 वर्षापूर्वी निधन झालं. तर गावातले काही मंडळी माझ्याकडे आल्यानंतर बोलू लागले की साहेब तुम्ही गावाकरता काहीतरी केलं पाहिजे. तर त्यांना म्हटलं ठीक आहे, आता माझे वडील गेलेले फक्त मला 2 दिवस किंवा 3 दिवस याच्यातून सावरू द्या, बाहेर पडू द्या. मी बाहेर पडल्यानंतर निश्चितच माझ्या मनामध्ये काय जे आहे ते मी करू शकतो. त्या स्मशानभूमीच्या याच्यामध्ये मी जवळपास 30 ते 35 बाकडे आपण बसवलेले आहेत आणि अगदी चांगल्या प्रकारचं आपण त्या स्मशानभूमीला लोकांना बसण्याची व्यवस्था केलेली आहे. म्हणजे माणसाचा शेवटचा अंतिम विसावा ज्या ठिकाणी असतो हो. त्या ठिकाणी तुम्ही ते सुशोभीकरण केलं. साहेब, ज्येष्ठांबद्दल वृद्धांबद्दल आपणास खूप आपुलकी आहे, त्या बाबतीमध्ये काय सांगतो? माझा वाढदिवस हा अगदी मी साध्या पद्धतीनं अगदी छोट्या मुलांमध्ये वृद्धाश्रमामध्ये जाऊन साजरा करत असतो. मागच्या वर्षीचा वाढदिवस मी एका सुधारगृहामध्ये जाऊन छोटे मुलं होते की थंडीचे दिवस खूप होते. मला सांगण्यात आलं की साहेब या मुलांना स्वेटरची आवश्यकता आहे. ज्यावेळेस मी 70 मुलांना स्वेटर दिल्यानंतर त्यांच्यावरचा जो आनंद होता, त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद होता, हा अगदी गगनात मावेनासा झाला. प्रत्यक्ष मुलांनी खूप मला आशीर्वाद दिले. साहेब, आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे
तुमच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट, वळण बिंदू ठरलेली कोणती घटना आहे? 19 एप्रिल 1993 माझा विवाह झाला. विवाह झाल्यानंतर माझ्या ज्या सुविद्य पत्नी आहेत पुष्पांजली साहेबराव दुतोंडे, त्या माझ्या जीवनामध्ये आल्या आणि खरोखर म्हणजे एप्रिलचं माझं लग्न आहे आणि माझी अपॉइंटमेंट आहे ती जूनमधली आहे. मधला जो मे आणि म्हणजे एप्रिल जवळपास साधारणतः 1.5 महिन्याचा कालावधी असेल. परंतु ज्यावेळेस माझं लग्न म्हणजे 93ला ज्यावेळेस माझा विवाह झाला, अगदी साध्या पद्धतीनं म्हणजे साधारणतः एक सकाळी आमची बैठक झाली आणि दुपारी अगदी साध्या पद्धतीनं म्हणजे थोडक्यात आपण रजिस्टर पद्धतीनं स्पेशल मॅरेज जे म्हणतो त्यावेळेला मी विवाह हा नोंदणी पद्धतीनं केलेला आहे. नोंदणी विभागात नोकरीला लागलात त्या दिवशी आपणास काय वाटले? मी 23 जून 93ला ज्यावेळेस नोकरीला लागलो त्यावेळेस माझा आनंद अगदी गगनात मावेनासा झाला आणि खूप म्हणजे एक मला ऊर्जा मिळाली, आनंद मिळाला. नवीन लोक माझ्याशी त्यावेळेस जोडले गेले. एक ते नवीन चित्रपटासारखं एकदम निर्माण झालं की एप्रिलमध्ये लग्न झाले आणि जूनमध्ये लगेच नोकरी लागली. एखाद्या चित्रपटाला कलाटणी मिळावी तसा माझ्या जीवनामध्ये ती कलाटणी मिळाल्यासारखा बरोबर तो एक आनंदमय प्रकार आहे. त्यावेळेस मला आमचे गमा पिंजरकर साहेब जे आहे सामाजिक काम करतायत ते, परंतु त्यांची त्यावेळेस मला खूप मोठी मोलाची साथ लाभलेली आहे या बाबतीमध्ये. त्यांच्या सुविद्य पत्नी सुलभा पिंजरकर यांनी त्यावेळेस मला खूप सहकार्य केलेलं आहे. खरोखर सर, आपण भावनिक झालात, माझ्याही अंगावर काटे आले सर. अत्यंत भावनिक झाले, कारण तो प्रसंगच असा होता की सरांचा टर्निंग पॉईंट होता, वळणबिंदू आपण ज्याला म्हणतात. आणि खरंच माझ्या डोळ्यातूनही पाणी आलं की सरांनी किती संघर्ष केला असेल, किती संघर्षातनं साहेब पुढं आले आणि साहेबांची सामाजिक बांधिलकी खूप चांगली आहे आणि त्या दिशेनं ती प्रेरणादायी प्रवास आहे. साहेब, कोणकोणत्या ठिकाणी आपण कार्यरत होतात? 23 जून 93ला मी नोंदणी व मुद्रांक विभागामध्ये आलो. तर परिवेक्षित दुय्यम निबंधक श्रेणी 1 म्हणून मी नागपूरला माझा प्रोबेशन पिरियड होता. साधारणतः 1 वर्ष माझा नागपूरमध्ये प्रोबेशन पिरियड संपला. प्रोबेशन पिरियड संपल्यानंतर मला पहिली जी नियुक्ती मिळाली ती मलकापूर जिल्हा बुलढाणा या ठिकाणी दुय्यम निबंधक श्रेणी 1 या पदावर मी साधारणतः जवळपास 4 वर्ष मलकापूरला मी कार्यरत होतो. त्याच्यानंतर माझी बदली परतूर येथे जिल्हा जालना या ठिकाणी झाली. तिथे मी 3 वर्ष काम केलं. त्याच्यानंतर माझी बदली पुन्हा अंबडला झाली. अंबडला मी 1 वर्ष काम केलं. त्याच्यानंतर मात्र मला प्रमोशन मिळालं दुय्यम निबंधक श्रेणी 1 म्हणून. तर मग त्याच्यानंतर प्रमोशनला मला पुण्यामध्ये हवेली या ठिकाणी सहदुय्यम निबंधक हवेली क्रमांक 15 या ठिकाणी दिलं गेलं. त्या ठिकाणी मी अगदी चांगल्या पद्धतीनं काम करू शकलो. मुंबईला मला पोस्टिंग दिलं गेलं. मुंबईमध्ये पोस्टिंग दिल्यानंतर मुंबईला मी चांगल्या पद्धतीनं पूरला येथे चांगल्या पद्धतीनं काम करू शकलो. साहेब, कामाच्या व्यापातून स्वतःसाठी वेळ काढल्यावर तुम्ही काय करणे पसंत करता? कामाच्या ताणतणावातून मुक्त झाल्यानंतर मला विशेषतः मॉर्निंग वॉक, त्याच्यानंतर मेडिटेशन, प्राणायाम आणि योगा करायला विशेषतः आवडतं. असा कुठलाही थकवा मला दिवसभरात जाणवत नाही. त्यामुळे ही जी दिनचर्या आहे माझी सकाळी 5 वाजेपासून तर रात्री 10 वाजेपर्यंत, याच्यामध्ये मला कुठल्याही कामाचा ताणतणाव किंवा असे म्हणजे मी थकलोय कुठल्या याच्यामध्ये असं मला जाणवत नाही. साहेब, असे कोणते पुस्तक किंवा व्यक्ती आहे ज्यांच्याकडून तुम्हाला सतत प्रेरणा मिळते? महापुरुषांची पुस्तकं विशेषतः मला वाचायला आवडतात. त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पुस्तकं आहेत, महात्मा ज्योतिराव फुले यांची जीवनचरित्र पुस्तक आहेत, शिवाजी महाराजांबद्दलची जी पुस्तकं आहेत, सावित्रीबाई फुले, माता रमाई, मा जिजाऊ यांच्यावरची पुस्तके मला वाचायला खूप आवडतात आणि मी आनंदाने ती वाचतो. तुमच्या यशात तुमच्या कुटुंबाचा किती वाटा आहे असे तुम्हाला वाटते साहेब? माझ्या यशामध्ये विशेषतः आमच्या सुविद्य पत्नी पुष्पांजली दुतोंडे त्यांचा श्रेयाचा वाटा आहे. असं हे माझ्या जीवनामध्ये कमा पिंजरकर, त्यांच्या सुविद्य पिंदे सुखा पिंजरकर यांचं पण माझ्या जीवन जडणघडणीमध्ये सिंहाचा वाटा आहे. तसेच आमचे आदरणीय काका आनंद दुतोंडे, त्याच्यानंतर आमच्या काकू यांचे माझ्या जीवनामध्ये जडणघडणीमध्ये खूप मोठा सिंहाचा वाटा आहे. साहेब, भावनिक झालात, आमच्याही डोळ्यामध्ये अश्रू आले, आनंद अश्रू आहे.
आपण जी सेवा करताय आणि निवृत्त होताय, सर्वजण आपणास बघतात साहेब. आपल्या हृदयातनं ज्या भावना आहेत त्या उपस्थित असणारे सर्व कर्मचारी, अधिकारी, नागरिक, बंधू भगिनी साहेबांचं जे मनोगत आहे हे मनापासून ऐकतात. साहेब, आज आपण सेवानिवृत्त झालात, प्रशासकीय सेवेतून कार्यमुक्त झालात, याबाबत काय सांगाल? ज्यावेळेस मी 23 जून 1993ला नोंदणी व मुद्रांक विभागामध्ये परिवीक्षाधीन दुय्यम निबंधक श्रेणी एका पदावर रुजू झालो, तेव्हापासून माझ्या जीवनामध्ये कायापालट झाला. आणि मागचं जे जीवन होतं अगदी गरिबीतून हलाखीच्या परिस्थितीतून आलेलं, नंतर मी ज्यावेळेस शासकीय सेवेत नोकरीवर रुजू झालो तेव्हापासून हा जो मधला कालावधी होता त्याच्यामध्ये मला लोकांचं कामं करण्याची खूप म्हणजे संधी मिळाली. चांगल्या प्रकारे मी म्हणजे काम केलेलं आहे. याच्यामध्ये मला खूप आनंद वाटतो. मागचं जीवन आणि आताचं जीवन जर बघितलं तर याच्यामध्ये खूप मोठा जमीन आसमानचा फरक आहे. की मागची जी परिस्थिती होती बाल्यावस्थेची किंवा गरिबीची अगदी परिस्थिती होती, परंतु नोंदणी विभागामध्ये नोकरीला लागल्यानंतर मला म्हणजे अगदी चांगल्या पद्धतीनं थोडंसं जीवन जगता आलं, समाजासाठी काम करता आलं, माझ्या स्वतःसाठी काम करता आलं. असा एक त्यामधला एक फरक आढळून येतो. साहेब, मध्यंतरी कोरोनाचा अत्यंत भयानक काळ येऊन गेला. अत्यंत विदारक चित्र होतं. या काळामध्ये काही आपण सामाजिक बांधिलकी जोपासली का साहेब, असं काही सांगता येईल का? कोरोनाच्या काळामध्ये मी मुद्रांक जिल्हाधिकारी सांगली या पदावर कार्यरत असताना जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडून मला कोविड सेंटरवरती म्हणजे दिलं होतं. साधारणतः त्या काळामध्ये माझ्याकडे 5 कोविड सेंटर होती. तर सकाळी मी 8 वाजता त्या कोविड सेंटरवर पोहोचायचो आणि रात्री 10 वाजेपर्यंत त्या कोविड सेंटरला कुठल्याही काही औषधाचा काही तुटवडा आहे का, ऑक्सिजनच्या सिलेंडरचा काही तुटवडा आहे का, याची शहानिशा करून मी जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयाला तो वेळोवेळी कळवत होतो. कोरोनाच्या काळामध्ये मला कोविड सेंटरला काम करण्याची जी जिल्हाधिकारी कार्यालयानं जबाबदारी दिली होती ती मी अगदी जाणीवपूर्वक आणि व्यवस्थितरित्या पार पडलेली आहे. आपल्यासोबत कार्य करणारी आपले सहकारी, अधिकारी, कर्मचारी यांच्याबद्दल काय सांगणार साहेब? मी आता आमच्या कर्मचाऱ्यांना सांगू इच्छितो की आताच्या काळामध्ये आपण जिथे काम करत असताना आपल्या जबाबदाऱ्या, आपली कर्तव्य आणि आपल्या पदाची कर्तव्यनिष्ठा राखून आपण प्रत्येकानं काम केलं पाहिजे. सर्व मुद्रांक जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये आपल्या दुय्यम निबंधक कार्यालयाचा आढावा घेऊन आपल्या कार्यालयासाठी कुठे शासकीय जागा उपलब्ध होत असतील, आपल्या कार्यालयासाठी स्वतंत्र इमारत जर बांधता आली असतील तर ते सर्वांनी करावं असं मी नम्रपणे इथं त्यांना सांगू इच्छितो. सेवानिवृत्त होत आहे आज आणि आपल्याला असंख्य मंडळींची साथ, मार्गदर्शन आणि सल्ला मिळालेला आहे. असे मार्गदर्शक आणि साथ देणारे जे आपल्यासोबत होते आहेत आणि पुढे राहतील अशांची नावं काही सांगा. मला माननीय आदरणीय करीर साहेब, नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची खूप संधी मिळाली. त्याच्यानंतर सोकलिंगम सर, त्याच्यानंतर सोनवणे सर, त्याच्यानंतर हर्डीकर सर, त्याच्यानंतर रवी बिनवाडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली मी नोंदणी व मुद्रांक विभागामध्ये अगदी चांगल्या पद्धतीनं काम करू शकलो. आणि मला कामकाजामध्ये कुठलीही अडचण आली तर त्यांनी दिलेल्या मार्गदर्शनामुळे, त्यांनी केलेल्या सहकार्यामुळे मी अगदी नोंदणी व मुद्रांक विभागामध्ये चांगल्या पद्धतीनं काम करू शकलो. नंतर मला महसूल विभागामध्ये आदरणीय श्री बजाजसाहेब व श्रीमती पालो मॅडम यांचं वेळोवेळी खूप सहकार्य लाभलं. त्यांनी मला याच्यामध्ये खूपच सहकार्य केलं. त्यांचे ऋण मी विसरू शकत नाही. समर्पण हीच खरी पूजा, कर्तृत्वाला कधीही निवृत्ती नसते साहेब. समर्पण हीच खरी पूजा आहे, कर्तृत्वाला कधीही निवृत्ती नसते साहेब. एक कवी, त्या कवितेमधून आजच्या सेवानिवृत्ती आणि सेवापूर्तीचा जो कार्यक्रम आहे याच्यामध्ये कविता ज्या कवीने लिहिली, दिवस कसे निघून गेले, दिवस कसे निघून गेले ते कळलेच नाही. साहेब, आपण निवृत्त होत आहात यावर विश्वासच बसत नाही. आपला तो हसरा स्वभाव, स्वतःचं हसणं आणि इतरांना हसवणं कसं जमेल आम्हाला? तुमच्याशिवाय येथे काम करणं. क्षणाक्षणाला आपली खूप आठवण येईल.
काहीतरी महत्वपूर्ण दूर गेल्याची हुरहुर मनात कायम राहील. पुढचा आपला जीवन प्रवास फुलांनी आणि आनंदाने बहरावा. सुख, समाधान, आरोग्याचा आशीर्वाद सदैव तुम्हाला लाभावा. राहिलेले स्वप्न आपले भविष्यात पूर्ण हो. आयुष्याची संध्याकाळ ही दिवसेंदिवस गोड हो. ही सदिच्छा आमच्या सर्वांच्या वतीनं साहेब आपणास आहे. आपण वेळात वेळ काढून केके लाईव्ह सोबत संवाद साधला. आपले कोटी कोटी धन्यवाद. आपल्या भावी वाटचालीस आमच्या सर्वांच्या वतीनं कोटी कोटी शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा या ठिकाणी देतो साहेब. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.